एकादश स्थानी गुरु म्हणजे 11th हाऊसमध्ये गुरु असणाऱ्यांना खूप लाभ आहेत. जसे आई वडील यांचे सुख तर आहेच आहे, नोकरीचे सुख, नोकर चाकरांचे सुख, वाहन सुख व इतरही जीवनातील खूप चांगली सुख उपभोगता येतात. लाभस्थानी गुरु अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. यांना मित्र सुख खूप चांगले मिळते. यांचे सर्व थरातील लोकांच्या चांगल्या ओळखी असतात व यांचे मित्र सर्वत्र असतात. कित्येक गोष्टी ह्यांना सहज आणि आयत्या मिळून जातात. राजकारण, कायदा, शिक्षण, धर्म या क्षेत्रात हे खूप चांगले चमकवू शकतात. खूप मोठमोठ्या उद्योगपतीच्या कुंडलीमध्ये हे स्थान गुरुचे असू शकते किंवा ज्यांचा गुरु ह्या स्थानी आहे त्यांना खूप चांगला उद्योगपती बनू शकतो. यांच्या इच्छा व महत्त्वाकांक्षा भरपूर असतात व खूप मोठ्या असतात. हा गुरु संतती सुख ह्यांना खूप चांगले देतो. बुद्धिस्थानावर हा गुरु चे लक्ष किंवा दृष्टी असल्यामुळे ह्यांचे बौद्धिक कामेही खूप चांगली होतात. स्वकष्टाने स्वपराक्रमाने हे खूप चांगली कमाई किंवा इन्कम करतात. जर या स्थानी गुरु दूषित असेल तर ह्यांचा मित्रपरिवार स्वार्थी मिळतो. तर अशा वेळेस ओळखून जाणे की लगेच रेमेडीज स्टार्ट करणे. तर फर्स्ट स्टेप रेमेडी ह्यांच्यासाठी असा असेल की बॅड हॅबिट्स, बॅड फ्रेंड्स यांच्यापासून लांब राहणे. गुरु उपासना करणे, दत्तगुरूला जाणे, दत्तगुरूंची मनापासून मनाभावे पूजा करणे. जर हा गुरु शुभ असेल तर त्या व्यक्तीला गजांत लक्ष्मी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे जर अशुभ गुरु असेल तर लवकरात लवकर रेमेडी स्टार्ट करणे, जेणेकरून खूप चांगले सक्सेस, इन्कम आणि ऐश्वर्य हा गुरुचे जे पोटेन्शियल आहे ते मिळू शकण्यासाठी स्टार्ट होऊ शकते.